Hare
तुमचे रवित धन ते मज मृत्ती केस
मला सांगा, जर एखाद्याला जर बायपास तुम्ही तुमच्या पाहुण्यात विचारा बायपासचा खर्च किती, पण महाराज बायपास म्हणजे काय? तर एखाद्या मनुष्याच्या शरीरातील जर एखादी जर नलिका असतील ती खराब झाली तर ती नलिका फक्त दुसऱ्या नलिकेला जोडणं याचा खर्च आहे 2 ते 3.5 लाख रुपये. पण विचार करा, आपल्या शरीरामध्ये असंख्य नलिका आहेत आणि तो असंख्य नलिकेचं आपण भगवंताला किती दान किती रुपये दिलं, पण तुमचा माझा पांडुरंग इतका कृपानिधान आहे. कारण तुकोबाने सुद्धा म्हणतात की धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. अशा पांडुरंगाला एकदा नमन करू. पांडुरंग करू म्हणजे काहीची केस पांढरी झाली तर तरी जो ज्ञान आहे, पण आमच्या जो ज्ञान येतं ते म्हणजे ज्ञानोबरांची कृपा आहे. मला सांगा, आजोबा तुम्हाला संस्कृत भाषा कळली असती, पण भगवद्गीता संस्कृत मध्ये आपल्याला भगवद्गीता कधीच कळली नसती जर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आज जे आपल्या गावात पारायण चालत्या सप्ताह चालतात ती म्हणजे ज्ञानोबरांची कृपा आहे. अशा ज्ञानोबरांच्या चरणी एकदा समर्पित होऊया. Oh
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मृदुंगाच्या. तर ऐका, ज्ञानेश्वरांची कृपा आहे, पण विचार करा, जर एखाद्याच्या घरी जर नवीन लग्न झालं तर आपण काय म्हणतो, एखादी जुनी माता माऊली असेल, आजी असेल, वयस्कर माणसं असतील, की तू काय कर, खंडोबाचा गोंधळ. मला एक सांगा, तुम्हाला कोणतं टेन्शन आहे? पाणी दुष्काळ, आता तुम्हाला आजी दादामुळे पाणी पाहिजे, तुम्ही सगळं खुशाल बसा, तुमचं जेवण झालंय, घरची कामं झालं, तुम्ही जरा हसा की जरा चेहऱ्यावरती, मला काहीच करायला विठ्ठल विठ्ठल. तर ऐका, जर एखाद्याचं नवीन लग्न झालं की आपण खंडोबाचं गोंधळ घालतो. पण लक्षराशी मारून पण असंच वाटतं, आपल्या कीर्तनात कुठल्याच प्रकारचं गोंधळ व्हायला नको, म्हणून घालू ना खंडोबाचं गोंधळ. मलारी ते तर ऐका, मला आता म्हणतात, महाराज तुम्ही कीर्तन करायला आलाय का गोंधळ करायला आलाय का आम्हाला हसवायला नक्की काहीतरी सांगा. पण मी हे सांगतो, आपण ज्या ज्या संतांना भगवंतांना नमन केलं, आपण त्यांना वाण केलं, की आमच्या उत्तर खोपवाळीत होत असलेल्या तुम्ही सत्यात या. जे जे सत्यात आले त्यांना देवानी, आता मला सांगा, सत्यातला आवाज किती जणांच्या घरी जात असेल? आजीची पंगत होती ती म्हणजे आमचे नामदेव काका, त्यांना विचारा जेवायला किती असते, इथं कीर्तनाला किती असतात विठ्ठल. ज्यांना पंगत आहे त्यांना विचारा जेवायला मग 100, पण कीर्तनाला पण जे आले ते देवाचे खरे बघले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. कारण 9 ते 11 म्हणजे साधा टायमिंग नाहीये. 9 ते 11 म्हणजे आवडती झोप म्हणजे 9 ते 11, पण 9 ते 11 म्हणजे ह्यांच्या मालिका लागते तो टायमिंग, बरोबर विठ्ठल. तर ऐका, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसहार पर्याय देणं गरजेचं आहे. आज पाहिलं गेलं, माझी इतकी श्रेष्ठता नाहीये, मी इतका मोठा नाहीये, कारण माझ्या पुढे इतके दिग्गज आहेत, मला खाली बसू वाटतं, इतके मोठे दिग्गज आहेत. ते म्हणजे आमचे कोणते महाराज असतील, पण राजवाडीचे नाना महाराज असतील, अण्णा महाराज जगताप असतील, पण आमचे दिनेश महाराज केदारे असतील, आणि आमचे पवन महाराज, आणि इकडे आमचे राजाराम महाराज जेठे महाराज, नारायण महाराज जेठे असतील, सर्व संस्था मी आपला छोटासा एखादा बारीक नौका कीर्तन करा. तुम्ही सगळे इतके मोठे दिग्गज, कारण एक सांगा, 7 ते 9 सगळे येतात का? 9ला जेवण, पण जे जेवण झाल्यावर सुद्धा येतात ते देवाची वारकरी येते विठ्ठल. तर अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबारे आपल्याला सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तर आज पाहिलं गेलं, या जगात सर्वात महत्वाचे ती म्हणजे नामस्मरण. मला सांगा, किती आले किती गेले, पण ज्यांनी जीवनात नामस्मरण केलं त्यांचाच आज उद्धार झालेला आहे. कारण जन्म या शब्दाची व्याख्याच अशी आहे, जो म्हणजे जगणं, तो म्हणजे मरणं, पण माझा जो नाही तो म्हणजे नामस्मरण करणं. कारण एका ठिकाणी भगवंत म्हणतात, एखादा मनुष्य किती वर्ष जगला यापेक्षा कसा जगला ते महत्वाचं. म्हणजे आपल्या आजी दादा
किती कमी वर्ष जगले, पण त्यांचं जगणं म्हणजे एक सामान्याचा नेता माणूस. कारण मी कीर्तनात मी कुठल्या पक्षाचा माणूस नाही, कुठल्या ह्याचा माणूस नाही, त्याचा माणूस नाही. मतदारसंघ पण तुमच्या तालुक्यातला नाही, मी 2 तालुक्यात राहिला. पण ज्यांनी खरं काम केलं त्यांचं नाव घेतलं पाहिजे. अशा अजितदादांच्या तालुक्यातला भाग आणि तिथं मला कीर्तन करण्याची संधी आली. ते म्हणजे आमची मुरली काका असतील, त्यांच्या विचारणी नतमस्तक होतो. परत पाहिलं गेलं आज ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य ते म्हणजे सागर शेखर मिश्र विठ्ठल ज्यांचं कीर्तन सौजन्य ते म्हणजे श्री ज्ञानदेव सर्जेराव चांगुले म्हणजे आमचे ज्ञानदेव अप्पा असतील. परत कैलासवासी दिलीप महादेव कदम यांच्या स्मरणार्थ अमर शेठ कदम यांच्यातर्फे कीर्तन सौजन्य आहे विठ्ठल. यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक कीर्तनाला सुरुवात. तर पाहिलं गेलं अभंग तुकोबारांचा आहे, 4 चरणांचा आहे. तुकोबार आपल्याला सांगतात जीवनामध्ये तुकोबारांना विचारलं जातं, साधक म्हणतो तुकोबाराय तुमचं नक्की सुख कशात आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, तुमचं सुख कशात आहे. एखाद्याला जर प्रश्न विचारला की तुमचं सुख कशात आहे, बंगला गाडी पोरं शिकली पाहिजे, पुरीला मोठी जागा आली पाहिजे, परत काय मला लॉटरी लागली पाहिजे, माझ्या रानात ही निघलं पाहिजे, उसाला मार्केट मिळलं पाहिजे, ही आपला सामान्य मनुष्याचं सुख. पण त्या तुकोबारायांचं काय सुख आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याने सुखी म्हणा. प्रत्येकाला तोंड, देवाने तोंड, आम्ही त्याने सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी हे तुकोबारायांचं सुख आहे. परत तुकोबारा म्हणतात तुमचे रवित धन ते माझं मृत्तिके समान. तुकोबारा म्हणतात जे तुमचं धन आहे, जो पैसा आहे, तो माझ्या मृत्यूप्रमाणे. कारण मेल्यानंतर किती लाख रुपये आपल्या सोबत येतात, मेल्यानंतर किती एकर आपल्या सोबत येते, अजिबात नाही. कारण तुकोबारांनी या कलियुगातलं सत्य वागलं ते म्हणजे काय, देवाची भक्ती. आज सप्त्यातला पहिला दिवस आहे, 39वं वर्ष आहे. तर मला सांगा किती माळा तुम्ही पिंजून तरी लोकांनी माळा घातल्या कीर्तनाला येत विठ्ठल. आता माझा आवाज लय जणांच्या घरात जात असतो, ते झोपीत पण असेल माणूस, तुम्ही तुमचं काही बोंबला आम्हाला आमची झोप प्रेम. पण एक सांगू का, ज्यांना आवाज येत नसून ती कीर्तनाला येत नाही त्यांची हजेरी नरकात आहे. आणि ज्यांनी झोपेचा त्याग करून सर्व सुखांचा त्याग करून कीर्तनात आले ना त्यांच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक सांगू का, काही ठिकाणं अशा असतात जिथं बोलावलं तरी जायचं, जत्रेला बोलावलं तरी जायचं, महाराज त्याशिवाय आम्हाला दम निघत नाही. मी एकाला म्हणलं बाळा घालतो का मला, छे आम्हाला लागतो आठवड्याला 2दा लागतो विठ्ठल. अशी काही ठिकाण आहे तिथं जायचं, बोलावलं तरी जायचं नाही. आणि अशी काही ठिकाण आहे बोलावलं नाही तरी यायचं, ती म्हणजे धर्म मंडप आहे. कारण एक सांगू का, या समाजात क्रांती केव्हा घडू शकते जेव्हा वारकरी संप्रदायाचे विचार करते. आता म्हणतात महाराज तुम्ही नका लय सांगू, आम्हाला काय बुध बाबा ही दिले डेंजर. ऐका मायकरीचे लबाड आहेत, लबाडाने माळा घातला महाराज, बरोबर आहे. तर मला सांगा मायकरी लबाड आहेत का, पण लबाडाने माळा घातलं काय करता विठ्ठल. तुकोबारा 3रा चरणात म्हणतात कंठी मिरवा तुळशी व्रत. अभंग सर्वांच्या पाठातील आहे. कारण तुकोबारा म्हणतात कंठी मिरवा तुळशी व्रत राय एकादशी. एक सांग का, या जगाच्या पाठावरती या पाठीवरती गायला दिलेला चारा कधीच वाया जात नाही. माणसासोबत गोड बोललेले शब्द कधीच मनुष्य विसरत नाही. आणि या देवासाठी घातलेली माळ ते उपकार देव कधी विसरत नाही. मला का सांगू का, ज्यांनी गायत माळ घातल्या त्यांनी तो पदार्थाचा त्याग केला. एक सांगू का, तुमच्या पोराला तुम्ही आवश्यक माळ घाला. पुढे नाही मोठा कीर्तनकार झाला तरी चालेल, प्रवचनकार नाही, ही नाही ती नाही, पण आयुष्यात कधी कांदाराच्या आठव सापडणार नाही. आयुष्यात कधी पिऊन इकडे तिकडं पडणार नाही का माळ घालत. आज ही मुलं बघताय म्हणजे आमच्या जेटे महाराजचं कौतुक करणं तेवढं कमी आहे. कारण ही पुढे मोठी कीर्तनकार होत्या, प्रवचनकार होते, तो विषय बाजूला ठेवा. पण भारतात एक चांगला नागरिक म्हणून जीवन जगते, त्यांनी जीवन
जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबांचे आचरण आपल्यामध्ये केलं. मला सांगा आज माझ्या आईची ह्यांच्या आईची पोरं काय करतात? पबजी खेळ, बाण कर, शिव्या दे, ही कर ती कर. महाराजांना माहिती, पण विचार करा ह्याच वयातली मुलं जर टाळ वाजत असतील त्या भगवंताला पण किती ते प्रिय असतात. एक सांगू का, देव फक्त मूर्तीत नाही, देव फक्त मूर्तीत नाही, देव माणसाच्या हृदयात सुद्धा देव आहे. कारण तुकोबाराय सुद्धा म्हणतात देवा हे हृदय मंदिरी. कारण तुकोबाराने सांगितले फक्त मूर्तीला पूजण्यापेक्षा जी माणसं आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत माणूस केले जीवन जगा. मी प्रत्येक कीर्तनात ते सांगतो, तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर आई वडिलांची सेवा करा. कारण या जगाच्या पाठीवरती तर सर्वात मोठं कोणतं दैवत असेल ते म्हणजे तुमचे आई वडील आहेत. कारण तो भक्त पुंडलिक कसा होता, पण आई वडिलांची सेवा केली, जगाचा बाप त्याच्या दारात आला. एक सांगू का, तुम्ही काशीला जावा, मथुराला जावा, कुठं जावा, पण आई वडिलांची एकदा पाया पडलं ना सगळं तीर्थला फिरलेलं पुण्य तुम्हाला लागेल. आयुष्याचा उद्धार होईल फक्त आई वडिलांची सेवा करा. कारण तुकोबाराय पण आपल्याला तेच सांगतात. कारण जीवनामध्ये आई वडील अशी एक गोष्ट आहे की आपल्या मुलाचा नेहमी स्वार्थ बघतात, मुलाचं हित बघतात. कारण लेकराचे हित वाहे माऊलींचे चित्र. मला सांगा कुठल्या आईला वाटत आपला मुलगा बेवडा व्हाय, तिने बांधणं करावं शिवाय. प्रत्येकाला काय वाटतं आपला मुलगा चांगला म्हणून जीवन जगावं. एक वेळ तुमच्या मुलांना नाही 10 लाखाचा जॉब लागला, 50,000 चालेल, पण त्याला संस्कार किती मला कोणती असेल तुम्हाला माय घालता नाही जमली तरी चालेल, पण हरीचे दास आहे तरी मनवा. कारण तुकोबाराय एक संसारिक जीवन जगल्यानंतर अभंग लिहिलं. ज्ञानोबारायांनी कधीच लग्न केलं, ज्ञानोबाराय अखंड कोटी ब्रह्मचारी ज्ञानोबाराय होते, पण तुकोबारायांनी एक सोडून 2 लग्न केली, पण त्यांनी संसारात राहून परमार्थ करा हा उपदेश दिला. आता मला सांगा, मी कीर्तन करतोय म्हणजे मी काय वनात जाऊन राहतोय का? सकाळी मी पण दारेवरतीच होतो, उसबी जाऊन म्हणून कीर्तन करायला आलोय. विठ्ठल आपल्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा देवाची भक्ती करता येते हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. अहो तुकाराम तुकाराम नाम घेता. एक सांगू का, तुम्ही किती देवाची भक्ती करताय ह्यापेक्षा तुमचे वय किती जण देवाची भक्ती करतात हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माझं कीर्तन मी तुम्हाला जास्त रामायण सांगणार नाही, जास्त महाभारत सांगणार नाही, फक्त जीवनाची मूल्य तुम्हाला सांगणार. विठ्ठल मला सांगा, रामायण महाभारत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, पण आता काय गरजेचं आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता म्हणतात महाराज तुम्ही आमच्यापेक्षा लहान, आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे. पण मला सांगा, एखाद्या वडिलांना जेवता येत असतं आणि त्याच्या मुलाने जर घास भरवला किती आनंद वाटतो, तसं तुम्हाला सगळं माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला किती आनंद वाटतो. विठ्ठल हा बघायचा सरस भावतो. परंतु तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात की सप्त्याचा पहिला दिवस म्हणजे नामपर प्रकरण. मी अभंग घेणारच नव्हतो, पण आम्ही मुरली काकांना यांना विचारलं की कोणता अभंग घेऊ. ते म्हणले घ्या एखादं देवाचं नामस्मरणावरती. तर गाठ आणली त्यांनी, आम्ही त्याने सुखी अभंग मला आवडला. तर आमचे केदारी महाराज पण म्हणले घ्या अभंग महाराज, आणि त्यांच्या कृपेनेच तो अभंग आम्ही घेतला. विठ्ठल एक म्हणजे तुम्हाला सप्त्याला गायक लागले दिले मोठे येते, तुम्ही त्यांचा आदर सन्मान करा, पुढे ते तुम्हाला गावणार. केदारी महाराज म्हणजे अख्खं दौड पुरंदर कर्ज ती सगळं पिऊन काढले त्यांनी, त्यांची केस पांढरे झाले किंवा तरी सापडा येते म्हणून. आणि कुठे आता 3-4 वर्ष आलेलं म्हणजे माझा जन्म झाला नाही तेव्हापासून ते वारकरी. आमचे कोलते महाराज, आमचे जगताप महाराज कुलमी कधी पुरंदर तालुक्यात मी सुनील महाराजांच्या संस्थेत आहे कधी केलं ना, फक्त म्हणायचं राजवाडी फक्त जगताप महाराजांचं नाव किती आवाज आहे त्यांचा तपश्चर्या आहे. आता विषय काय झालाय, ती मोबाईल पहिले जण फेमस झाली, बरोबर मोबाईल पहिले जण फेमस झाली, काय काय नसं आहे ना एखादं प्रमाण गाजलं की झाला फेमस. पण ज्यांनी खरं तपश्चर्या केली ती महत्वाची, ती म्हणजे गायनाच्या याच्यासाठी जोरदार टॅग करायचं. कारण एक सांगतो, तुम्ही कीर्तन शिवाय ना मी तुम्हाला मुलगा म्हणून सांगतो 7 ते 9 करा. 9 ते 11 लोक येत नाही, झोपतात कुशाल जाऊन जेवून. आपलं जीवन वाया जाते ती येत पण नाही कीर्तनाला. 7 ते 9 जेवणाच्या आशेने गावाने कीर्तनाला येते. विठ्ठल आपल्याला तुकोबारायांनी सांगितलंय तुम्ही जीवनामध्ये जगत असताना कामात काम म्हणा राम राम. आता एखादा कीर्तनकार असता तिने सांगितलं असतं वन
तुकोबारा एक म्हणले का मनात जावे विठ्ठल म्हणावे अजिबात नाही. तुकोबारा म्हणले आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही प्रपंचामध्ये राहून सुद्धा देवाचं नाव घेऊ शकता. बरोबर. आता मला सांगा महिला मंडळ जर स्वयंपाक करत असेल आमची माता माऊली त्याने विठ्ठल म्हणल्यावर काय होते? कारण जैसे खावे अन्न तैसे होते मन. तुम्हाला हे सांगता तुम्ही जर स्वयंपाक करताना हरिपाठ का व्हायना मोबाईलला लावा तेव्हा कुठं पुरुष मंडळी नामस्मरण करणारे विठ्ठल. कारण तुकोबाने सांगितलं का याच ठिकाणी जाऊन नामस्मरण करायचं, मंदिरातून येऊन करायचं, इकडं जाऊन करायचं, डोंगरातच जायचं, इकडं जायचं नाही. जिथं मनाला शांतता लागते तिथं देवाचं नामस्मरण करा. जिथं जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना आम्ही आता संपलोय आता जगायचं नाही तेव्हा ती तुकोबाराला आठवायचं. जेवायचे हाल होते तरी देवाला सोडलं नाही. आताची लोक म्हणतात देवाने आमचं वाटूळ देवाला म्हणजे जर नारळ नाश्ता निघाला की देवाला देत आहे आणि चांगली निघली की तुकडा ठेवते नेते घरी. देवासाठी पावन का महाराज? देवाला काही तुमचा नारळ प्रिय आहे का? अजिबात नाही. देव म्हणला का माझा भक्त किती श्रीमंत आहे, देव म्हणतो त्याचा भाव कसा आहे. बरोबर. थोडं प्रेमाचा भुकेला त्याला अभ्यास लागतो जोरदार त्याचा तर बाबा कृष्ण पण म्हणतात ना अभ्यास सभ्य समर्थोसी मत कर्म परमो मदर्कमपि कर्माणि पूर्वसिद्ध नवाप. त्याचा इतका अभ्यास आहे तर मी आता नौकाच आहे तेव्हा माझं काय चुकत असतं तर समजून घ्या. तर ऐका तुकोबारा आपल्याला सांगता की तुम्ही देवाचं नामस्मरण करा ते तुमचं जीवनाचं सुख आहे. कारण जास्त तुम्हाला जास्त म्हणजे हृदयाचा त्रास होतो तर डॉक्टर काय सांगतात टाळ्या वाजून विठ्ठल 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 म्हणा. एकादश नक्की का धरावी तर ऐका जर 15 दिवसानंतर एक दिवस आपण उपवास केला सायन्स सांगतं कारण मी आता शाळा शिकतो ना विज्ञान तर सायन्स सांगतं तुमच्या अंगाची कॅन्सर जन्य पेशी त्याच्या विरुद्ध पेशी तयार होतात. त्यामुळे तुम्हाला सांगा जुन्या संतांना कॅन्सर झालता का? जुन्या संतांना कधी होतं का काय त्यांना हार्ट अटॅक येत होता की गुडघं दुखत होतं. 14 वर्ष चांदेव महाराज जगले तरी वाघा बसून आले. आताची 50ची मात्र कमर दुखती ही होते ती होते का? कारण वारकरी संप्रदाय असाच संप्रदाय आहे जो विज्ञानाला सुद्धा दिशा देऊ शकतो. आता कुठं शोध लागली की पृथ्वी बोले स्वतः बोलती फिरती आता आधी काय म्हणायची पृथ्वी चपटे पण ज्ञानोबारांनी शक्य 1200 मध्ये सांगितलंय पृथ्वी गोल आहे.
लोक काय म्हणले हिंदू धर्मशास्त्र काही सांगते, पण ज्या वेळेस या जगातील सर्वात उत्कृष्ट संशोधन साधना म्हणजे अमेरिकेची नासा जेव्हा स्थित झाली, तर ते म्हणतात हिंदू धर्मशास्त्र जी म्हणते ती बरोबर आहे. आता सुद्धा तुम्ही लॅब मध्ये जा, ज्ञानेश्वरीचे 5 ग्रंथ पडलेले आहेत का? तर ज्ञानोबरांनी आधीच सांगितलं. आता मला सांगा ज्ञानोबरा कुठल्या सॅटेलाइट मार्फत गेले चंद्र बघायला पृथ्वी कशी फिरते? पण जे ज्ञान आहे, जी भगवंताची भक्ती आहे ती उमगली की आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होतं. विठ्ठल तर तुकोबराय काय सांगतात पहिल्या चरणामध्ये, तुमचं सुख कशात आहे ते अभंगाचं प्रथम. आम्ही गणे सुखी, आम्ही गणे पैसा कमवा, पण पैसे कमवत असताना दान धर्म करा. त्याला सांगू का, आता मला सांगा प्रत्येक जण चांगल्याच मार्गाने पैसे कमवतोय का? त्या पैशा मागे कुणाचं तळतळाट आहे, कुणाचं हे. पण एक सांगू का, आपलं धन येतं त्यासोबत 14 विघ्न सोबत आणतं. पण तुकोबराय सांगतात तर ते धन आपण जर मंदिरात सप्त्याला दान केलं त्या धनाची शुद्धता होते. उदाहरणार्थ तुम्ही जर दिवसाला 1000 रुपये कमवतोय किंवा महिन्याला, तर त्यातले 100 रुपये गावाला देवाला दान केले. कारण ज्यांनी देवाला दान केले त्यांनी देवाला परत केले, म्हणजे देवाने त्यांना परत त्याचं उसळून दिलं. कारण सांग का, माझा देव कुणाचं पण उपकार अंगावरती ठेवत नाही. ज्यांनी देवाला 1 रुपये दिले त्यांनी त्या देवाने त्यांना 100 रुपये माघारी दिला. आता अभंग कसा निर्माण झाला, म्हणजे ज्यावेळेस आपल्या स्वराज्याचे धनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या त्यांचं स्वराज्य निर्माण चाललं होतं, त्या शिवरायांचं सैन्य सुरुवातीला नव्हतं, पण अचानक शिवरायांचं सैन्य वाढायला लागलं. इतकी पोरं येतात कुठं, इतकी तरुण येतात कुठून, त्यांना नक्की कोण सांगते? त्यावरती त्यांना कळत तुकोबराय आपल्या कीर्तनातून सांगतात, तुमच्या जर स्वराज्याचं काम निर्माण करत असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि स्वराज्याला मदत करा आणि स्वतःचं राज्य आणि या स्त्रीला सुखी ठेवा. हे तुकोबराय प्रत्येक कीर्तनात सांगत होते. आणि ज्या वेळेस छत्रपतीला कळतं, छत्रपती नक्की शोध घेतात की तुकोबराय नक्की किती श्रीमंत आहे, त्यांचं घर कसं आहे. तेव्हा ते करतो तुकोबरायची पत्नी एकदा घासलेलं लुगडं धुवून परत घालत होती. आता 15-20 ते बाजूला ठेवा. तेव्हा तुकोबरायची इतकी गरिबी होती, तेव्हा छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसायचे. असे तशी त्या मातीत बसायचे, कारण त्यांना माहितीये त्यावरती तुकोबारायांनी त्यांना आपली शान दिली की शिवराय तुम्ही इथं बसा. त्यावरती तुकोबाराय त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तुकोबाराय आम्हाला माहितीये कुणाच्या नरडीवर बसायचं कुणाच्या पायाखाली बसायचं. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ज्या दिवस माझं मन स्थिर राहत नव्हतं त्यावेळेस मला खूप डोक्याला ताण यायचा, टेन्शन यायचं, थकवा वाटायचा, त्यावेळेस मी तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसायचो. आता म्हणतात काय केलं म्हणतात आम्ही इतकी मोठे कीर्तनाला जात नाही, आम्ही इतकं आमची काही इमेज डाऊन होती, आमची इज्जत राहत नाही. तर ऐका, देवाच्या दारात गेल्यानंतर माणसाची इज्जत राहून नाही राहू, पण देवाच्या नजरेत इज्जत राहते. कारण तुम्ही जर माणसाच्या नजरेत चांगलं होण्याचा प्रयत्न करत असताना ही माणसं कधीच सुखाने जगू देणार नाही, पण त्या देवासाठी जगा, देवाच्या नजरेत चांगलं होण्यासाठी जगा. देव आयुष्यभर तुम्हाला सुखी ठेवल. कारण आता सुख म्हणजे फक्त पैसा नाही. मला सांगा कित्येक जण असे गोळ्या खाऊन झोपतात, झोपेची गोळी खाऊन झोपतात. काय आपण शेतकरी असते पडलं झोप लागते, दिवसभर रात्री व्हायचं, हे करायचं ती करायचं, पडलं झोप लागते. ही कर समाधान, दुसरं काय पाहिजे? खाण्यापुरतं पैसे मिळालं, जीवन चांगलं समाधानी जीवन जगलं, चार माणसं गोड बोलली ती तर आपलं खरं जीवन आहे. आता मला सांगा अंबानी गेला कितीला घेऊन जाणार सोबत, किती कंपनी घेऊन जाणार सोबत, एकटा जाणारच आहे. तसंच आपलं जीवन खूप एक सांगतो ज्या सुनीता विलियम्स म्हणजे जे चंद्रयानमध्ये अडकले होते त्यांना इंटरव्ह्यू केला त्याला की तुम्ही तिथं अडकल्यानंतर तुम्ही मरणार आहे हे तुम्हाला कळलं होतं की आता तुम्ही खाली येऊ शकत नाही, तुम्ही काय केला? सुनीता विलियम्स म्हणतात मी गणपती बाप्पांचा फोटो तिथं ठेवलेला. म्हणजे देवा एकदा वाचव, आता मला सांगा देव तर आपलं किती जवळच आहे तरी आपण देवाला बोलवत, कपाळाला गंध लावत, माय घालत, तिथं मांडवा लावला आणि काय ते माय घालता त्या माणसाला का माहित काय चव विठ्ठल आमची आरडू घसा बसली. दुर्गा महाराज म्हणतात आरडून घसा बसला पण लोक सुधारली, लोक महाराजांना पट्टी बांधतात. ही समाजी महाराज. पण खरं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण 9 ते 11 कीर्तन मला झोप येते त्या अवस्थेत तुम्ही कीर्तनाला येऊन बसलाय. विठ्ठल म्हणजे आपण इतकी मोठी क्रिकेटर पाहतो, हे पाहतो जगातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू विराट कोहली कुठे जातो? सत्संगला जातो, गळ्यात माळे, तो आपलं चिन्ह पदार्थाचं सेवन करत नाही, दारू पेत नाही, आपली त्याच्या नावानं आणतो आमचा देश जिंकला. ऐकाय मोठे क्रिकेटर सुद्धा देवाच्या भक्तीत चाललेले, आपण कोणी म्हणजे देव बघत नाही. विराट कोहली आलाय का गावातलं लोक आलाय, देव म्हणतात त्याच्याबद्दल भाव किती. आता अभंग निर्माण झाला कसा? ज्यावेळेस छत्रपतींनी त्यांना धन पाठवलं तर ते तुकोबारा म्हणतात तुका म्हणे धनासाठी खेती राणी. हे धन नको मला शिवराय, हे धनाची गरज स्वराज्याला. तो विचार करा, हेच धन जर फुकट आपल्याला 4-5 तोळे घरी आला असतं तर गळ्यात घालायचे आनंद असतं. काही ती धने गळ्यात घालायचं, गंठण करायचा, हार करायचा, बाकी तिकडं मातीत गेलं. पण तुकोबारा तुकोबारा म्हणतात की ही धन कशी तर माझ्या मृत्यू समान आहे. मला एकच असते तुम्ही देवाचं नाव घ्या आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना शाळेत धन्यता देतात. धन्य 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 शिवाजी विराम करतो. हम शिवाजी
आराधना केली उद्यानेचा पोटाचा त्या हिंदू समाजाला अभिव्यक्त झाला पाहिजे त्याला कळलं पाहिजे त्या देवाला तुम्ही पुढचा त्या देवाच्या विहारा पाहिजे त्याला आता खा तो तुझा आला तुझा पुरा करा आणि तुझा पुरा सभा बाबू लागला माझ्या छत्रपती शिवाजी
विठ्ठलाचा विठ्ठलाची मूर्ती फोडायची तर काही भक्तांनी ती मूर्ती पळून दिली आणि वाचली नंतर त्या आपल्याला पंढरपुरात जायचं
विठ्ठल चला कीर्तन बरोबर 11लाच सोडणार त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ. तर तुका मला करतो धन दिल्यानंतर तुका मला काय उत्तर देतात अभंगाचं दुसरं चरण. तुमचे शेजारी माणसासाठी जोरदार टाळ्या झाल्या. तर आता तुकोबरा तिसऱ्या चरणात सांगतात कंठी मिरवा व्रत करा झोपली काय काहीतरी रिस्पॉन्स द्या मला. तुम्ही झोपल्यासारखं करते म्हणून सत्य कीर्तन पाहिजे. कारण तो स्पोटाचा जो जठरा असते तो कापलेला असतो भूक लागलेली असते त्यामुळे लोक झोपत नाही. आता भात खाल्लाय इतकं भारी स्वयंपाक केला आमच्या नामदेव आपणनी तेव्हा काय सगळी डुलत होते ना विठ्ठल. तर तिसऱ्या चरणात तुकोबरा सांगतात आपण गळ्यामध्ये काय घातली पाहिजे माळ. मला सांगा जर एक कुणी रील टाकली रॉयल शेतकरी तो शेतकरी होतो का? त्याला चिखलामध्ये भिजायलाच लागतं किती वेळा तिथं टाकल्यात पडायलाच लागतो मग शेतकरी होतो. तसंच देवाच्या भक्तीत किती मोठा गंध लावला देवाचं भक्त होतो का? अजिबात नाही. गळ्यात माळ असा वीच लागते विठ्ठल. एक सांगा तुम्ही सोमवार गुरुवार शुक्रवार हे जितके शनिवार जी उपवास करतात त्याचं पुण्य लागतं. एकादशी जर उपवास केला सगळं पुण्य आईत मिळते. कारण मला सांगा सगळेजण पुण्य उपवास करतात चांगलं कर्म करावं चांगलं आपल्या हातून कार्य व्हावं ते करत असेल. तुम्ही पायलीची 50 देव करता येईल. सोमवार आला की महादेव मंगळवार आला की ह्या देव बुधवार आला की विठ्ठल अशी देव प्राप्त होईल का महाराज? आपला तो एक देव करून घ्यावा आपला एक कोणता ना कोणता देव करून घ्यावा. जसं आम्ही आमच्या त्या विठ्ठलाला आपलंसं केलंय म्हणजे विठ्ठलाला आपलंसं
केलं म्हणजे सगळे संत आपल्याशी झाले. तसंच तुम्ही तुमचं कोणतं का होईना एक दिवस तुम्ही तुमचा हृदयातला करावा विठ्ठल. तुम्हाला तिसऱ्या क्षणात सांगतात आपण काय केलं पाहिजे. एकादशीचं व्रत आणि कंठामध्ये तुळशीचं माळ धारण केलीच पाहिजे. कारण या कलियुगामध्ये आपण पाहतोय किती प्रकरण घडतात, म्हणजे किती ही होतात भांडवना खून वगैरे बलात्कार किंवा आपली स्त्री सुरक्षित नाही का, योग्य मार्ग नाहीये. आज आपल्या देशामध्ये लोक चांगल्या माणसांवरती विश्वासच ठेवत नाही. त्यांचा विश्वास असतो तो बंधुभावावर, त्यांचा विश्वास असतो ह्यांच्यावर त्यांच्यावर, पण खरा विश्वास वारकरी संप्रदायावरती पाहिजे. एक सांग का, ज्ञानोबारांनी सांगा, ज्ञानोबारांनी किती लाख रुपये घेतले ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी सांगितलं का? अजिबात नाही. कारण तेवढी तळमळ ज्ञानोबारांची समाजाकडे येत होता. तुम्हाला मला सांगा, कोणी तुम्हाला शेण हवे देत तुम्ही त्याचं चांगलं कधी करताल का? आयुष्यभर सोमनाथ सुद्धा त्याचं वाईट करणार आहे, पण ज्ञानोबारांच्या जुळीत शेण टाकलं तरी सुद्धा त्यांनी समाजाचं चांगलं केलं. बरोबर आहे का नाही? तुकोबारांनी किती त्रास दिले, ज्ञानोबारांनी किती त्रास दिले. जेवढे जेवढे देवाचे भक्त होते त्यांनी जिवंतपणे त्रासच भोगले. एक सांगा, जो माणूस चांगला होतोय समाज त्याला चांगलं कधी जगूनच देत नाही. तुम्ही सरळ वागा, लोक तुमच्या आडव्यातच घुसणार. तुम्ही आडवं वागा, लोक नावच ठेवणार. तुम्हाला गाढवाची गोष्ट माहिती असेल, मी लहानपणी ऐकायचो. एका शेतकऱ्याने गाढव घेतलं, तो चालला होता, तर लोक म्हणली काय गाढव घेतलंय आणि तुम्ही गाढव काय नुसतं फिरवाय घेतलं की बसून जायचं गाढव. तो गाढव बसून चालला. पुढे गेला की एक जण म्हणलं काय तुम्हाला कळतं का नाही, बिचारा गाढवचा जीव जाईल की तू 70 किलोचा. पण लोक म्हणतात तू 70 किलोचा, ठीक आहे. तो गाढवावरून उतरला आणि चालला पुढं. एक जण म्हणला गाढवाला किती ऊन लागतंय, ती कशी बिचारा चालत चालले प्राणी असू तसं. तिने घेतला खांद्यावर. तो पुढे गेल्यानंतर एक म्हणला अरे तू गाढवाला कुठं खांद्यावर घेत्यात का, तू काय गाढव आहे का? तसंच आपलं जीवन आहे. आपण लोक जसं म्हणतात तसं जीवन जगायला गेलं तर जीवन आपण जगूच शकत नाही. जसं संतांनी अंगारून धरली तसं जीवन जगलं पाहिजे. जीवनाची व्याख्याच अशी की फक्त प्रामाणिकपणे जीवन जगा, माणुसकीने जीवन जगा. जीवन म्हणजे आगळं वेगळं काही नाही. म्हणजे काय ऋषी असे असतात ते डायरेक्ट वनवास घेतात, ती करतात. पण माझं एक प्रश्न आहे, मला सांगा फक्त जगायचं, देवाला भक्ती करायची, प्राप्त करायचं, मरून जायचं, हे जीवन आहे का? आपल्यामुळे 4 जणांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे, 2 जण भजन आलेली पाहिजे, ही देवाची खरी भक्ती आहे. आणि तुकोबारा पण आपल्याला तेच सांगतात, काय करा ते कंठामध्ये तुळस आपल्या गावामध्ये तुळशीची माळ घाला. आणि एक सांग का, की तुम्ही गंगा स्नान करायला जाता, की तुम्ही कुंभमेळ्याला जाता, जेवढं पुण्य लागत नाही का तेवढं पुण्य तुळशीची माळावरती पाणी ओतून आंघोळ केल्यानंतर पुण्य लागते. संतांनी सोपं करून सांगितलंय. संत म्हणले, संतांना असं म्हणले तर माझ्या भक्तांनी लांबला फिरायला नको, घर बसल्या बसल्या प्रपंच करता करता त्यांनी देवाची भक्ती केली पाहिजे. आज आमचे पेटी मास्तर ते पेटी वाजवतात, ते शेतीमध्ये ते करत असतात, प्रपंच करत असतात, तिने प्रपंचात सुद्धा देवाची भक्ती केली. तसंच आपलं जीवन आहे. जीवनामध्ये प्रपंचामध्ये सुद्धा आपण भक्ती करू शकतो. विठ्ठल आपल्या जीवनाचं सत्य काय आणि जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपण त्याचं तिसरं जीवन. Oh,
आमच्या जगत माणसाची जोरदार तयार झाला. तर ऐका, आता राहिले शेवटचं एक चलन. वेळ राहिली 20 मिनिटं. सारखं तिकडं बघू नका. खरंच नव्हते अकरा लेजर टायमिंग आहे. मला सांगा तुम्हाला झोप लागली का नाही? मी किती बोलू द्या, किती आरोग्य द्या, किती देवाचं सांगू द्या, झोपा लागते. मला बोलून बोलून झोप लागली. दिवसभर मला सांगा, आपण दिवसभर कष्ट करतो, रातची झोप लागली की सकाळी काकला. पण माझं पटलं तर पटलं बघा, पण 7 ते 9 लवकरात लवकर टायमिंग करा विठ्ठल. कारण आता आमची मंगेश काकांची शूटिंग करतात. त्यांना कीर्तन आटपायचं, पुरंदर तालुक्यात बेलसरला जायचं, जायला 1 वाजता. पण जे गायक मंडळी त्यांना तिकडे घरी जायचं 1 वाजतात. तिथे झोपायचं कधी, सकाळी काकड्याला यायचं कधी. आता तुम्ही सांगा, तुम्ही घरी जाता डायरेक्ट झोपता का? मोबाईल बघता, कोणी काय टिटस ठेवले, कोणी काही केलं, कोणी काय ते केले, तसं तुम्ही झोपता. पण तसंच आहे आपलं जीवन, एक धावपळीत जीवन जगलं पाहिजे. कारण जीवनामध्ये खरी तर तर मजा आहे. एक सांगू का, जीवनामध्ये आल्यानंतर जीवन आनंदी जीवन जगा. ले डोक्याला टेन्शन घेऊ नका, ले उन्हात तन करून फिरू नका. जीवन एक आरामात जीवन जगायचं, देवाची भक्ती करत. आणि एक सांगू का, आता जीवन हे आता गेलेलं क्षण तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. आता जे तुम्ही जे 2 तास आहेत, किती लाख रुपये द्या तुम्हाला परत जन्म मिळणार आहे मनुष्याचा. किती कोटी रुपये द्या तुम्हाला 2 तास वाढून मिळणार अजिबात नाही. जे ठरले ते होणार आहे. तुमचं सावका आयुष्यामध्ये काय त्याला, काशीला जावा, इकडे जावा, देवाचं दर्शन करून घ्या, इकडं फिरायला जावं कुटुंबासोबत, त्या किल्ल्यावर जा, ह्या किल्ल्यावर जा. हे तर आपलं जीवन आहे. तर जीवन तेवढं आहे, तेवढं आनंदात जीवन जगून घ्या. देवाची वारी करा. हे सांगू का, या जगाच्या पाठीवरती जर सर्वात मोठं सुख कशात असेल ती म्हणजे वारी. तर वारीत आता बिस्किट गोळा करायला जातो, तो भाग वेगळा झाला, बरोबर का नाही? वारीला फक्त हृदयाचा भाव घेऊन जावा. ही पुती घेऊन जाते, वाटेला किती बिस्किट गावते, हे तरी नातवाला आणायची. विठ्ठल वारीला गेल्यानंतर काय झालं, लय मोठी लाईन लागलेली पुरुषांची. त्या 2 महिला घुसल्या. म्हणलं काय असं, म्हणलं की जाऊ दे मूर्त्या, आपण थोडी ना बिस्किट खायला आलो वारीला. बिस्किट घरी पण मिळत होती की. मग आम्ही काय केलं, आपलं बसलो हरिपाठ वाचत, हरिपाठ पाठ करत. आणि त्यानंतर ते 2 महिला फक्त 2 तास चालू डोक्यावर पदर घेतलं तरी पुढं चालतं. मला अरे बाबा, देवाची वारी करायला तुम्ही आलाय, तुम्ही काय लाईनी घुसताय? अहो माय पुढं 2 जणी बदल्यात शेजारची आणि टोपली बिस्किटाची पुढे ठेवली. मी म्हणलं आजी हे काय, तू बस कर, तुला काय करते वारीत? तुम्ही भरून ठेवलं त्यानंतर काय झालं, जशी त्यांचा नंबर आला तुम्ही बाहेर चालू केली, तिथं गेली बाहेर बघून. म्हणून आजी काय झालं, तिथं लिहिलं दाढी कटिंग फ्री. विठ्ठल कीर्तनात किती बाई सृष्टी चांगली आहे, किती लोक आहेत. ह्यापेक्षा कीर्तनाची व्यवस्थापेक्षा अवस्था महत्वाची. मला सांगा, तू कोबाऱ्याकडे किती लागायची बाई सृष्टीमध्ये कीर्तन करायला? दगडाच्या टाळामधून तरी दगडाचं टाळ केलं, देवाचं भजन केलं. ती तू कोबाऱ्या देवाला आवडत होते. आता 2 सोनं घालताय मंदिरात येतात तरी तुम्ही भजन करा ना विठ्ठल. आणि कीर्तनाच्या परंपरेनुसार आपण देवाचं भजन करा. हातवर विठोबा
देवच मृत्यू केस मान कंठी बिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे रवित धन देवच मृत्यू केस मान मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे रवित धन देवच मृत्यू केस मान विठ्ठल तर तुकोबरा शेवटच्या जगात सांगतात तुम्हाला वरचे 3 चरणातली नाही भक्ती कळली तरी सुद्धा आम्ही देवाचे आणि देव आमचा आहे अशी तुम्ही भक्ती करा आणि माझं सांगते तुम्हाला संसारामध्ये राहून सुद्धा देवाची भक्ती करा माझ्या कीर्तनातून तुम्ही काहीच उद्देश घ्या एक म्हणजे आई वडिलांची सेवा करा 2 प्रामाणिकपणे जीवन जगा आणि 3 म्हणजे देवाचं नामस्मरण करा एवढे 3 गुण जरी आत्मसात केले 39 वर्षाचा सप्ताह तुमचा सार्थकी झाला तर तुकोबरा काय सांगतात अभंगाचं शेवटचं जेवण मानव हरीचे दास मानव हरीचे दास मानव हरीचे दास मानव हरीचे
राज्याने आम्हाला कीर्तनाला उत्कृष्टप्रमाणे साथ दिली. ते आमचे गुरुस्थानी असणारे आमचे हरिभक्त पवन महाराज परसाले असतील, मी त्यांचे हृदयापासून आभार मानतो. आमचे दिनेश महाराज केदारे असतील, त्यांचे आभार मानतो. आमचे अण्णा महाराज जगताप असतील, त्यांचे आभार मानतो. आमचे गुरुवर्य कोणते महाराज असतील, त्यांचे आभार मानतो. परत त्यांच्यामुळे मी कीर्तन करू शकतो. ते आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पवन सुप्रील महाराज कळाणे, त्यांचे मी आभार मानतो. परत मी ज्या संस्थेत शिकतो, श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेचं 4 मे ते 8 मे संस्कार सिंचन शिबिर आहे. तर त्यांना जमन त्यांनी त्या शिबिराला आपली मुलं घाला, एक संस्कार शब्द पिढी घडवा. आमचे नारायण महाराज असतील, त्यांचं सुद्धा शिबिर आहे, तिथं मुलं घाला आणि एक संस्कार शब्द आपली मुलं बनवा. आमचे नारायण महाराज झेंडे असतील, त्यांची हृदयापासून आभार मानतो. आमचे पीटी महाराज पीटी मास्तर असतात, आमचे तुकाराम बाबा, त्यांचे मी आभार मानतो. परत सर्व वारकरी संस्था असतात आमच्या झेंडे महाराजांची, त्या मुलांच्या चॅनेलला युट्यूबला जे कीर्तन आपलं होणार आहे ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण मंगेश दादा टेकले असतील, त्यांचे आभार मानतो. आमचे आई वडील आले, त्यांचे आभार मानतो. परत जे झोपेचा त्याग करून ऐकलं ते म्हणजे मी तुमच्या चॅनेलला नमस्कार करतो. परत
तर आम्हाला शेतकरी असतील त्यांचे आभार मानतो. आज ज्यांची पंगत होती ते म्हणजे नामदेव आप्पा असतील त्यांचे आभार मानतो. आणि कीर्तनातून माझं काही चुकलं असेल, कोणता शब्द पटला नसेल ते मला माफ करा. आणि झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी समर्पित. जय विठ्ठल.